पर्यावरणवादी, शिक्षण सुधारक व वैज्ञानिक सोमन वांगचुक यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा दर्शवण्यासाठी आज वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉक्रोच जनता पार्टी, विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना व संविधानप्रेमी नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय साखळी आमरण उपोषण करण्यात आले आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोमन वांगचुक यांच्या आमरण उपोषणादरम्यान त्यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। शांततापूर्व आंदोलन करणे, आपले मत व्यक्त करणे व लोकशाही मार्गाने शासनाकडे मागण्या मांडणे या भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार आहे। अशा प्रकारे आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर करणे हे संविधानाच्या लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला तसेच सोमन वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय साखळी उपोषण आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनात देशातील शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या त्रुटी, विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटना, विद्यार्थ्यांचे प्रश्न, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वांगीण सुधारणांची मागणी करण्यात आली आहे। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। जंतर मंतर नवी दिल्ली येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईचा, लाठीमाराचाही निषेध यावेळी व्यक्त करण्यात आलाय। केंद्र शासनाने शिक्षण व्यवस्थेवर पारदर्शकता आणून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रियेत विश्वासार्हता निर्माण करावी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे। हे आंदोलन सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या संयुक्त सहभागातून पार पडले आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे महाराष्ट्र समर्थक जगदीश मावतकर यांच्या नेतृत्वाखाली ही साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात आले होते। या साखळी उपोषणात भीम आर्मीचे सुभाष अंबोरे, आम आदमी पार्टीचे राम पाटील डोरले, गजानन धामले, बाळासाहेब भगत, दिलीप कुमार, दिलीप अंबोरे, डॉक्टर संजय पडघान, दया अंबोरे, ॲडव्होकेट सेवेंद्र सोनोने, सीताराम जाधव, माधव शेवाळे, धम्मराज वाकुळे, अक्षय इंगोले, रामदास कालापाड, रवीन ढोके, गणेश वानखळे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। तसेच शिवसेना पक्षाचे बालाजी वानखळे, डॉक्टर सिद्धार्थ देवळे, कॅप्टन प्रशांत सुर्वे, गजानन जोगदंड, गजानन पाटील दहात्रे, काँग्रेसचे ॲडव्होकेट दिलीप सरनाईक, राजाभाऊ चौधरी, गजानन गोटे, उज्ज्वल देशमुख, आम आदमी पार्टीचे सुमित खडसे, दत्ताराव धांडे, संभाजी ब्रिगेडचे इस्माईल खान पठाण, आंबेडकरी चळवळीचे राजकुमार पडघाम यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन आंदोलनाला समर्थन दिलंय। यावेळी भारत माता की जय, इन्किलाब जिंदाबाद, सोमन वांगचुक तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, अभिजित दिपके तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारत सरकारकडे पाठविण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वाशिम प्रतिनिधी संतोष लानकर यांनी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।